नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। आज आपण उपवास स्पेशल रेसिपी बघणार आहोत। आज आपण इन्स्टंट पण तितकीच चविष्ट लागणारे आणि पचायला अगदी हलके असे उपवासाचे थालीपीठ बघणार आहोत। विशेष म्हणजे थालीपीठासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करण्याची गरज लागत नाही। आपल्या घरात उपवासाचे जे पदार्थ अगदी सहज उपलब्ध असतात त्यापासूनच अगदी झटपट असे थालीपीठ आपण आज तयार करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। बरेचदा आपण साबुदाणा भिजवायचा विसरतो किंवा एखाद्या वेळेला आपल्याला साबुदाणा पचत सुद्धा नाही बऱ्याच लोकांना आजकाल। मग पोटभरीचा असा कुठला पदार्थ आहे जो उपवासाला अतिशय छान असा राहील किंवा पचायला सुद्धा हलका राहील, तर हा पदार्थ आहे। त्यासाठी आपण आज घेतलेला आहे 1 वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी भगर। भगर जर आपण नाही खात असाल, महाशिवरात्रीचा उपवास करत असाल किंवा श्रावण सोमवारी करत असाल तेव्हा बरेच लोक भगर खात नाही, अशा वेळेला तुम्ही भगरातून स्किप करू शकता। फक्त साबुदाण्यापासून हे थालीपीठ आपण बनवू शकता। तर प्रमाण जर आपण बघितले तर 1 वाटी साबुदाणा आहे आणि अर्धी वाटी भगर आहे। यापासून आरामात 7 ते 8 छानपैकी मध्यम आकाराची थालीपीठ आपली तयार होतात। आता नेक्स्ट स्टेप म्हणजे आपण एका कढईमध्ये अगदी 1 ते 2 मिनिटाचा साबुदाणा व्यवस्थितपणे असा भाजून घेणार आहोत। त्यामुळे काय होते की साबुदाणा हलका होतो आणि थालीपीठ आपले पचायला अगदी हलके होते। साबुदाणा आपला भाजून रेडी झालेला आहे। आता आपण साबुदाणा एका परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि आपण आता यामध्ये भगर घालून घेणार आहोत। भगर सुद्धा अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम या ठिकाणी आपण मीडियम ठेवणार आहोत। भगर सुद्धा आता आपण 2 ते 3 मिनिटं छानपैकी परतून घेतले आहे। परतून घेतल्याचा आणखी एक फायदा असा होतो की हिवाळा असो किंवा पावसाळा असो, पीठ अगदी पटकन मिक्सरमध्ये तयार होते। आता आपले सगळे जिन्नस आपण व्यवस्थितपणे परातीमध्ये काढून घेतलेले आहे। थोडेसे थंड होऊ देऊया आणि मग याचे मिक्सरमध्ये आपण पीठ तयार करून घेणार आहोत। साबुदाणा आणि भगर थंड झालेले आहे। आता आपण त्याचं मिक्सरमध्ये पीठ तयार करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यात आपण हे सगळं टाकून घेऊया आणि छानपैकी त्याचं पीठ आता आपण तयार करून घेऊया। थालीपीठासाठी लागणारं पीठ आपल्या या ठिकाणी तयार झालेलं आहे। अगदी पटकन असं पीठ आपण भाजून घेतल्यामुळे तयार झालेलं आहे। बारीक पीठ अगदी या ठिकाणी तयार झालेलं आहे। नेक्स्ट म्हणजे आता आपण थालीपीठासाठीचे पीठ भिजवून घेणार आहोत। त्यासाठी मगाशी तयार केलेले पीठ मी एका परातीमध्ये घेतले आहे। त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा मी उकळून किसून घेतलेला आहे, तो आपण घालून घेणार आहोत। आपल्याला जर बटाटा उकळायला वेळ नसेल तर आपण या ठिकाणी कच्चा बटाटा देखील किसून घालू शकता। त्यानंतर मी इथे घेतले आहे 2 चमचे भाजून घेतलेल्या दाण्यांचं कूट, 1 टेबलस्पून जिरं, 6 ते 7 हिरव्या मिरच्यांचा ठेचा। आपण याऐवजी लाल तिखटाचा देखील उपयोग करू शकतात। 2 चमचे दही घेतलेला आहे। आपल्याकडे जर दही उपलब्ध नसेल तर आपण ठिकाणी लिंबाचा रस सुद्धा पिळू शकतात। दह्याचा वापर केल्यामुळे छान थालीपीठाची चव खूप छान लागते। त्यानंतर मी घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरलेली। आपण जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर आपण कोथिंबीर नाही घातली तरी चालू शकेल। त्यानंतर मी घेतले आहे सेंधव मीठ। उपवासाचे थालीपीठ आहे म्हणून या ठिकाणी मी सेंधव मीठाचा उपयोग केलेला आहे। चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं आपण व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत। सगळं अगदी व्यवस्थितपणे एकजीव झालेलं आहे। आता आपण पाण्याचा वापर करून थोडे थोडे पाणी टाकायचे आहे आणि असा मध्यम घट्टसर असा गोळा आपण याचा भिजवून घेणार आहोत। पिठाचा गोळा या ठिकाणी भिजवून रेडी झालेला आहे। आता आपण हा पिठाचा गोळा झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटे याला झाकून बाजूला ठेवून घ्यायची आहे। आपला थालीपीठाचा गोळा मुरतोय तोपर्यंत आता आपण चटणी बघून घेणार आहोत उपवासाची। त्यासाठी मी इथे ओला नारळ किसून घेतलेला आहे, तो आपण घालून घेणार आहोत। ओला नारळ नसेल उपलब्ध तर आपण दाणे सुद्धा या ठिकाणी भाजलेले घेऊ शकता। त्यानंतर भाजलेल्या 2 मिरच्या आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहे। आलं जर आपण उपवासाला खात नसाल तर आपण आल्याचा वापर नाही केला तरी देखील चालू शकेल। त्यानंतर 1 चमचा साखर, त्यानंतर दही, 2 चमचे दही घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली। कोथिंबीर खात नसाल तर स्किप देखील करू शकता। सेंधव मीठ, चवीप्रमाणे मीठ आणि थोडे पाणी घ्यायचे आहे आणि याची छानपैकी हिरवीगार अशी चटणी आपण वाटून घेणार आहोत। उपवासाची हिरवीगार मस्त चविष्ट अशी चटणी या ठिकाणी आपली रेडी झालेली आहे। आता नेक्स्ट म्हणजे खमंग आणि चविष्ट असे थालीपीठात आपण थापून घेणार आहोत। त्यासाठी मी कॉटनचा कपडा पाण्याने ओला करून घेतलेला आहे, तो पोळपाटावर अंथरून घेतलेला आहे। आता मगाशी जो भिजवलेला गोळा आहे त्यातून आपण छोटासा गोळा काढून घेऊया। छानपैकी या गोळ्याला मळून घ्यायचा आहे। मी सुद्धा हा गोळा मळून घेतलेला आहे। पोळपाटावर ठेवून घेऊया गोळा आणि थोडासा पाण्याचा हात लावून याला आता आपण थापून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि बोटांच्या सहाय्याने याला मोठं करायचं आहे। आपण बघू शकता की छान असं थालीपीठ आपलं पातळसर थापलं जात आहे
कुठेही याला चीर गेलेली नाहीये। अगदी छान बाइंडिंग आपल्या थालीपीठाच्या पिठाला मिळालेलं आहे। खूप झटपट आणि खूप छान अशी रेसिपी आहे। कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी याला करावी लागत नाही। अगदी झटपट आणि खूपच चविष्ट असं लागतं। तुम्ही जरूर एकदा नक्की ट्राय करून बघा। हे बघा, आपलं थालीपीठ आता रेडी झालेलं आहे। मध्यभागी एक छिद्र करून घेऊया, त्यामुळे थालीपीठ अगदी व्यवस्थित असं शेकलं जातं। तव्यावर याला घालून घेऊया। तूप सोडत आहे। आपण तेलाचा वापर करत असाल तर आपण शेंगदाणा तेलाचा वापर या ठिकाणी करू शकता। मस्तपैकी तूप सोडून घेऊया आणि आता थालीपीठ सुद्धा आपण यावर टाकून घेऊया। हे बघा, कपड्याचा वापर केल्यामुळे अगदी अलगद असं थालीपीठ यावर पटकन असं टाकता येतं। खूप छान असं थालीपीठ आपलं रेडी झालेलं आहे। त्याला आता एका बाजूने दुसऱ्या बाजूने आपण आता पाणी सुद्धा लावून घेऊया, म्हणजे थालीपीठ कोरडं पडणार नाही। आता आपण थालीपीठावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर याला छानपैकी होऊ देणार आहोत। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आता आपण थालीपीठ उलटवून बघूया। हे बघा, किती छान मस्तपैकी सोनेरी रंगावर आपलं थालीपीठ एका बाजूने भाजलं गेलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया। तूप सोडून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचं आहे। गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला मध्यमच ठेवायची आहे थालीपीठ भाजताना। ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे, नाहीतर थालीपीठ चिवट होऊ शकते। आपण बघू शकता दोघही बाजूने थालीपीठ झालेलं आहे, परंतु थोडंसं आपण याला पुन्हा थोडं होऊ देणार आहोत। गॅसची फ्लेम थोडी मध्यम करायची आहे आणि दोघं बाजूंनी आलटून पालटून व्यवस्थित थालीपीठ आपल्याला शेकून घ्यायचं आहे। बघा, आपलं थालीपीठ किती क्रिस्पी झालेलं आहे। आपले खमंग असं थालीपीठ या ठिकाणी रेडी झालेले आहे। पण एका ताटामध्ये ते काढून घेऊया। किती सुरेख असा रंग आलेला आहे, आपण बघू शकता। मस्तपैकी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असे खमंग असे उपवासाचे चविष्ट थालीपीठ आपले तयार झालेले आहेत। त्यासोबत छान हिरवीगार अशी उपवासाची चटणी, खूप छान असा बेत तयार झालेला आहे। मी थालीपीठ आपल्याला तोडून दाखवते। हे बघा, अगदी पटकन तुटत आहे, खूप छान लागतं। नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। ऑफिसला नेण्यासाठी सुद्धा उत्तम असा ऑप्शन आहे हा। थालीपीठ अगदी छानपैकी मऊसूत असे राहते, अगदी जिभात कडक होत नाही, शिवाय पचायला देखील हलकी असते। तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा। तसंच माझ्या खमंग खानदेशी नक्की सबस्क्राईब करा, बाजूची घंटी सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील। अशाच नवनवीन आणि छान रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये। धन्यवाद।